हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मितुरीचा सीझन 2 खूप धमाकेदार असणार आहे. त्यामध्ये सगळं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे, रोमॅन्स वगैरे सगळं काही. नाही, वाणीचं माझ्या आयुष्यात येणं हा फक्त माझ्या आयुष्यातील एक वाईट अनुभव होता. तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, यापेक्षा जास्त तिची माझ्या आयुष्यात कोणतीही महत्त्वाची जागा नाही. तरुण विवानकडे काही क्षण शांतपणे पाहत राहिला. विवानच्या चेहऱ्यावर वाणीचं नाव घेतल्यानंतर आलेले बदल तरुणच्या नजरेतून सुटले नव्हते. मात्र विवानला या विषयावर पुढे काहीही बोलायचं नव्हतं, हे त्याला स्पष्टपणे जाणवत होतं. तेवढ्यात विवानचा फोन वाजला. विवानने फोनकडे पाहिलं आणि लगेच कॉल रिसीव्ह केला. हॅलो. पलीकडून काहीतरी ऐकल्यानंतर विवान काही क्षण शांत राहिला. त्यानंतर त्याने फक्त एवढंच म्हटलं, ठीक आहे, मी बघतो, असं म्हणत त्याने फोन कट केला. अथर्वने उत्सुकतेने विचारलं, काय झालं? विवानने त्याच्याकडे पाहत शांतपणे उत्तर दिलं, काही नाही. तुम्ही दोघं तुमचं काम करा, मला थोडं बाहेर जावं लागेल. अथर्वने विवानकडे पाहत विचारलं, कुठे चाललास? विवान काहीही उत्तर न देता आपल्या वस्तू आवरू लागला. तेवढ्यात सानवी तिथे आली. विवानला घाईघाईने बाहेर जाताना पाहून तिने विचारलं, तुम्ही कुठे चाललात? पाणी आणू का? आवाज ऐकून सानवी घाबरत मागे वळून पाहते, तर तिच्या समोर दोन धिप्पाड अनोळखी माणसं उभी होती. त्यांना पाहून सानवी खूपच घाबरली होती. एकाचे बोलणे ऐकून दुसरा माणूस म्हणाला, अरे, पाण्याने काय होणार? हिला तर लिंबू पाणी पाजूया, तेही चांगलं पिळून पिळून. त्या दोघांचे बोलणे सानवीला अतिशय घाणेरडे आणि विचित्र वाटत होते. आणि त्यानंतर सानवीसमोर तिथून पळून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ती पुन्हा एकदा पळायला सुरुवात करते, पण त्याचा काहीही फायदा होत नाही. ती खूप थकलेली होती. त्यामुळे ते दोघेही लवकरच सानवीला पकडतात. एक माणूस सानवीला पकडून ठेवतो, तर दुसरा तिच्या बोटातील अंगठी जबरदस्तीने काढून आपल्या खिशात ठेवतो. सानवी ती अंगठी वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करते, पण जेव्हा तिला जाणवतं की ती अंगठी तिच्या बोटातून निघून गेली आहे, तेव्हा ती पूर्णपणे कोसळून रडू लागते. तिची अंगठी हिरावून घेतली जाणे तिला विवानला धोका दिल्यासारखे वाटत होते. दुसरा माणूस अंगठी आपल्या खिशात ठेवत म्हणाला, काम झालं, चला निघूया. पण पहिला माणूस सानवीला घट्ट पकडून म्हणाला, तू जा, मी थोडं मज्जा करून येतो. पहिला माणूस दुसऱ्याकडे पाहून हसतो. त्यावर दुसरा माणूस त्याला डोळा मारत म्हणतो, आता हिच्या मागे एवढी मेहनत घेतली आहे, तर थोडी अजून मेहनत घेऊया. त्यावेळी त्या दोघांचे बोलणे ऐकून सानवी भीतीने पूर्णपणे हादरून जाते. पहिला माणूस तिथून निघून जाताना पाहून सानवी घाबरते आणि दुसऱ्या माणसाच्या पकडीतून सुटण्यासाठी धडपड करू लागते, पण तिचे प्रयत्न निष्फळ ठरतात. सानवीला अशा प्रकारे धडपडताना पाहून तो माणूस तिला जोरात ओढतो आणि तिच्या चेहऱ्यावर एक थप्पड मारतो. त्यामुळे सानवी काही अंतरावर जाऊन खाली पडते. तिच्या नाकातून आणि ओठांच्या कोपऱ्यातून रक्त येऊ लागते. खाली पडल्यामुळे तिच्या गुडघ्यालाही दुखापत होते. तो माणूस सानवीचे केस निर्दयीपणे पकडत म्हणतो, जास्त नाटक केलंस ना तर. तेवढ्यात काही वेळापूर्वी तिथून गेलेला पहिला माणूस अचानक दुसऱ्या माणसाच्या आणि सानवीच्या जवळ येऊन खाली कोसळतो. त्या माणसाला अशा प्रकारे गंभीर जखमी झालेला पाहून दुसरा माणूस आश्चर्यचकित होतो. जखमी झालेला माणूस समोरच्या दिशेने बोट दाखवत वेदनांनी विवळत म्हणतो, त्याला सोडू नकोस. सानवी आणि तो दुसरा माणूस दोघेही त्या दिशेने पाहतात. समोरून आपल्या शर्टच्या बाह्या दुमडत प्रचंड रागाने आणि रुबाबात विवान त्यांच्या दिशेने चालत येत होता. विवानला पाहताच सानवीच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्याच वेळी तिच्या मनात आशेची एक चमक निर्माण झाली.
विवानला रागाने आपल्या दिशेने येताना पाहून दुसरा माणूस जो आहे तो त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावतो. विवान त्याचा उगारलेला हात हवेतच आपल्या एका हाताने पकडून थांबवतो आणि दुसऱ्या हाताने त्याचा जबडा निर्दयीपणे पकडत म्हणतो, हिम्मत कशी झाली ती हिला हात लावण्याची. असे म्हणत विवान त्याचा हात जोरात पिळवटतो. त्यामुळे त्या माणसाचा हात मोडतो. विवानचा तो भयंकर राग पाहून सानवीसुद्धा घाबरून जाते. ज्या रागाची फक्त कल्पना केली तरी सानवी घाबरून जायची, तोच राग आज तिला प्रत्यक्ष विवानच्या डोळ्यात दिसत होता. हात मोडताच तो माणूस वेदनेने कण्हत जमिनीवर कोसळतो. विवान त्याच्या चेहऱ्यावर एकामागोमाग एक असे अनेक ठोसे मारत आपला सगळा राग त्याच्यावर काढतो. एका बाजूला पडलेला पहिला माणूस विवानला धमकी देत म्हणतो, तुम्हाला माहीत नाही आम्ही कोणाचे माणसं आहोत. बॉसला आमची अशी अवस्था झाल्याचं कळलं तर तो तुम्हाला सोडणार नाही. विवान काही क्षणांसाठी डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतो आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवतो. त्यानंतर तो त्या माणसाजवळ जातो आणि त्याच्या जबड्यावर पाय ठेवत म्हणतो, अच्छा, मलाही हे ऐकू दे. शेवटी तुम्ही कोणाचे माणसं आहात? तो माणूस काहीही बोलत नाही. विवान रागाने दात खात त्याच्या चेहऱ्यावर पायाचा दबाव वाढवत म्हणतो, बोलशील की मरशील? मॅक्सिम म्हणजे शॉप नंबर 9. तो माणूस वेदनेने तडफडत उत्तर देतो. विवान त्याच्या चेहऱ्यावर एक लाथ मारतो आणि सानवीचा हात पकडून तिला तिथून घेऊन जाऊ लागतो. तेवढ्यात सानवीला काहीतरी आठवते. ती विवानच्या हातातून आपला हात सोडवून म्हणते, 1 मिनिट, माझी अंगठी. असे म्हणत सानवी त्या माणसाच्या खिशातून आपली अंगठी घेण्यासाठी त्याच्या जवळ जाते. विवान तिला रागाने आणि आश्चर्याने पाहतच राहिला तर सानवी अंगठी काढून पुन्हा इथे विवान जवळ आली. विवान मात्र तिच्याशी काही न बोलता पुढे निघून गेला. विवानच्या नजरेतील नाराजी आणि राग सानवीला स्पष्टपणे जाणवत होता. विवान सरळ जाऊन कारमध्ये बसला आणि सानवीसाठी पॅसेंजर सीटचा दरवाजा उघडून दिला. सानवी शांतपणे येऊन कारमध्ये बसली. सानवीने दरवाजा बंद करताच विवाने कार वेगाने घराच्या दिशेने चालवायला सुरुवात केली. ट्रॅफिकमध्ये अचानक ब्रेक लागल्यामुळे सानवी वारंवार सीटवरून पुढे झुकत होती. हे पाहून विवानने रागात कारचा ब्रेक लावला आणि सानवीची सीट बेल्ट लावण्यासाठी तिच्या जवळ गेला. सीट बेल्ट लावताना इथे विवान नकळत सानवीच्या अगदी जवळ गेला. अचानक विवानलाही याची जाणीव झाली. सानवी मात्र लाजून स्वतःला सीटमध्ये पूर्णपणे दडवून घेत होती. विवानने नजर वर करून सानवीकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात आधी त्याची नजर तिच्या ओठांवर गेली. तिच्या ओठांच्या कोपऱ्यात रक्त लागले होते. सानवीला जखमी पाहताच थोडासा शांत झालेला विवानचा राग पुन्हा भडकला. विवान एका झटक्यात मागे झाला आणि पुन्हा कार घराच्या दिशेने घेऊन निघाला. यावेळी विवानची कार थेट घरासमोर येऊन थांबली. विवानने सानवीचा हात पकडला आणि वेगाने लिफ्टच्या दिशेने चालू लागला. पायाला दुखापत झाल्यामुळे आता इथे सानवी चालताना वारंवार अडखळत होती. सानवीला दुखापत होत असूनही आपण रागाच्या भरात तिच्यावर अधिक ताण देत आहोत याची जाणीव विवानला झाली. विवानने स्वतःचा राग आवरला. त्याने एक खाली नजर तिच्या सानवीच्या दुखापत झालेल्या पायाकडे टाकली आणि पुढे होत तिला अलगद आपल्या कुशीत उचलले. लिफ्टच्या दिशेने जाण्याऐवजी तो पायऱ्यांच्या दिशेने चालू लागला. विवान उगाचच एवढा त्रास घेत असल्याचं पाहून आता इथे सानवी म्हणाली, विवान, आपण लिफ्टने जाऊ शकतो. विवान, सानवी म्हणाली बोलता बोलता. विवानच्या चेहऱ्याकडे पाहून थांबली. विवानही तिच्याशी काहीही न बोलता
आता सरळ चालत राहिला. लवकरच दोघेही त्यांच्या फ्लॅटमध्ये पोहोचले. विवानने सानवीला बेडवर बसवलं. त्यानंतर तो फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला आणि स्वतः सानवीजवळ बसून तिच्या जखमा स्वच्छ करू लागला. विवानला अशा प्रकारे तिची काळजी घेताना पाहून सानवीचे मन आतून पूर्णपणे विरघळत होते. विवानने दिलेली अंगठी गहाण ठेवण्यासाठी ती गेली होती याचे तिला आता खूप वाईट वाटत होते. विवानने सानवीच्या जखमा काळजीपूर्वक स्वच्छ केल्या आणि त्यावर मलम लावले. सानवी डोळ्यात आलेले अश्रू आवरत विवानकडे पाहत म्हणाली, आय एम सॉरी विवान, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. सानवी पुढे बोलत राहिली, पण विवानने तिच्या कोणत्याही गोष्टीला उत्तर दिले नाही. सानवी पुढे म्हणाली, विवान, माझ्यावर विश्वास ठेव. मी माझ्या काही वस्तू विकण्याचा विचार केला होता, पण त्या सगळ्या वस्तू तू एक्सचेंज करून दिल्या. आय एम सॉरी विवान, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी दिलेली अंगठी मी फक्त काही दिवसांसाठी गहाण ठेवायला गेले होते. त्या लोकांना ती अंगठी विकून टाकावी असे वाटत होते. मी नकार दिला आणि मग त्या लोकांनी. त्यानंतर हे ऐकताच विवानने रागाने हातातील कापसाचा जो काही बोळा आहे तो खाली फेकला आणि म्हणाला, अंगठी, तुला अजूनही त्या अंगठीची काळजी आहे? त्यावेळी इथे सानवी गोंधळून विवानकडे पाहू लागली. त्या क्षणी विवानला त्या अंगठीची अजिबात काळजी नव्हती. सानवीने निरागसपणे विचारले, म्हणजे तू अंगठीमुळे नाराज नाहीस? तर त्यावेळी विवान जवळजवळ तिच्यावर ओरडतच म्हणाला, नाही, अजिबात नाही. दुसरी अंगठी मिळाली असती सानवी, पण तू पुन्हा मिळाली नसतीस. तुला कल्पना आहे का, मी वेळेवर तिथे पोहोचलो नसतो तर काय झालं असतं? मी तुझ्या या वागण्यावर नाराज आहे. मला तुझ्या या कृतीचा राग आला आहे. तुला पैशांची गरज होती तर तू माझ्याशी बोलू शकली असतीस. मी तुझा नवरा आहे. तुझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. आज तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी, सांग मला. तर त्यावेळी सानवी हुंदके देत म्हणाली, नवरा? खरंच विवान, कागदावर सही करून तयार झालेल्या या नात्यावर मी कोणता अधिकार गाजवू शकते विवान? हे माहीत असूनही की काही महिन्यानंतर आपला घटस्फोट होणार आहे. तुम्ही मला पैशांच्या बदल्यात स्वीकारलं आहे. अशा परिस्थितीत मी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा तरी कोणत्या अधिकाराने करू विवान? कोणत्या अधिकाराने? सानवी हे सगळं हुंदके देत बोलत होती. आज तिच्या अश्रूंना कोणताही बांध नव्हता. ती कोणतीही भीड न बाळगता आपल्या मनात दडवून ठेवलेल्या भावना विवानसमोर मोकळेपणाने व्यक्त करत होती. आपली अडचण सांगताना सानवी पुढे म्हणाली, माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिची लवकरात लवकर शस्त्रक्रिया होणं खूप गरजेचं आहे. आईच्या शस्त्रक्रियेबद्दल कळताच मी स्वतःला विकण्यापर्यंत तयार झाले होते. पण मला कुठे माहिती होतं की मी स्वतःला इतरांच्या फायद्यासाठी विकत आहे. मला विकल्यानंतरही त्या लोकांनी आईच्या हॉस्पिटलची बिले भरण्यास नकार दिला. ज्या स्वतःच्या वडिलांनी मला दुसऱ्याच्या हवाली करण्याआधी एकदाही विचार केला नाही, त्यांच्याकडून मी काय अपेक्षा ठेवणार आणि एका अनोळखी व्यक्तीकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? सानवीचे दुःख विवानला आणखी सहन झाले नाही. तो पुढे झाला आणि त्याने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. तिचे थरथरणारे ओठ पाहून त्याने क्षणभर तिच्या जवळ जात तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. सानवीला रडताना विवानला पाहवत नव्हतं. विवानच्या मनात सानवीला दुखवण्याचा कोणताही हेतू नव्हता. तो फक्त तिच्या थरथरणाऱ्या मनाला आणि भावनांना शांतता द्यायचा प्रयत्न करत होता. लवकरच विवानला जाणवलं की तो भावनांच्या भरात काहीसा जास्तच पुढे गेला आहे. तो हळूच तिच्यापासून दूर झाला. त्याने सानवीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाला, शांत हो सानवी. आय एम सॉरी. या नात्याबद्दल मी सुरुवातीपासूनच तुझ्यासमोर अनेक मर्यादा ठेवल्या होत्या.
मला कधीच वाटलं नव्हतं की तू माझ्या मदतीकडे उपकार म्हणून पाहशील. जर खरंच तुला असं वाटत असेल तर सानवी, तर आज मी तुला पुन्हा एकदा सांगतो, आपण जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत मी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी विसरून जा. मी तुला जे काही आधी सांगितलं ते सगळं विसरून जा. आपलं लग्न कसं आणि कोणत्या परिस्थितीत झालं हेही विसरून जा. फक्त एवढं लक्षात ठेव, मी तुझा नवरा आहे आणि तुझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. विवान इथे सानवीपासून थोडा दूर झाला. त्याने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, माझं म्हणणं समजलं का? आणि हो, सध्या तुझा नवरा एवढंच इच्छितो की त्याच्याशी खोटं बोलून कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाऊ नकोस. विमान मुद्दाम विषय बदलण्यासाठी हे सगळं बोलत होता, पण आतून मात्र दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती. सानवीला तर काहीच बोलता येत नव्हते. सानवी विवानपासून नजर चोरत म्हणाली, विवान, पण ते लोक खूप धोकादायक आहेत. ते आपल्याला एवढ्या सहजपणे. विवानने सानवीकडे पाहत हलकेच स्मित केले आणि म्हणाला, तू त्याची काळजी करू नकोस. आपण लवकरच इथून दुसरीकडे कुठेतरी जाऊ, टाउनशिपच्या परिसरात. तिथून तुलाही नोकरी करणं सोपं जाईल. सानवीने फक्त हलकेच हसून मान डोलावली. विवान बेडवर उठत म्हणाला, तू कपडे बदलून घे. असं म्हणत विवान खोलीच्या बाहेर निघून गेला. खोलीच्या बाहेर येताच विवानने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाला, शेट 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 विवान, हे तू काय केलंस? ती काही बोलणार नाही, पण आता माझ्याबद्दल काय विचार करेल कोण जाणे. आधीच तिला वाटतं की मी तिला पैशांच्या बदल्यात स्वीकारलं आहे. आता कुठे ती असा विचार करायला लागली नाही ना की मी तिला स्वीकारलं आहे म्हणून तिच्यासोबत काहीही करू शकतो. देवा, फक्त ती मला चुकीचं समजू नये. पण पुढच्या क्षणी काही वेळापूर्वी घडलेला प्रसंग आठवताच त्याच्या विवानच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. त्याला त्याच्या स्वप्नात नेहमी दिसणारे सानवीचे डोळे आणि तिचा चेहरा आठवू लागला. आज पहिल्यांदाच विवानला जाणवलं होतं की सानवी त्याच्यासाठी किती महत्त्वाची बनत चालली आहे. त्याच्यासाठी ही भावना खूप मोठी आणि अनोळखी होती. तिकडे खोलीत सानवीची अवस्था ही काही वेगळी नव्हती. शॉवरखाली उभी असलेल्या सानवीच्या डोळ्यांसमोर वारंवार विवानचा चेहरा येत होता. विवानने आज ज्या पद्धतीने तिची काळजी घेतली होती तो प्रसंग तिच्या मनातून काही केला जात नव्हता. सानवीने आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की विवान पुन्हा तिच्या आयुष्यात अशा प्रकारे परत येईल. ती त्याला मनापासून विसरू शकत नव्हती, परिस्थिती कोणतीही असो. विवान हा तिच्या आयुष्यातील असा पहिला पुरुष होता ज्याच्याशी ती इतकी जवळ आली होती. आज विवानने तिच्यासाठी दाखवलेली काळजी आणि तिच्याशी केलेले प्रेमळ वागणे तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत होते. विवानला अजूनही हे पूर्णपणे समजले नव्हते किंवा कदाचित तो ते मान्यच करू इच्छित नव्हता की सानवीने एकेकाळी त्याचा जीव वाचवला होता. हे कळल्यानंतर तो नकळत तिच्याकडे आकर्षित होऊ लागला होता. विवानचा प्रेमावर किंवा मोहब्बतीवरती विश्वास नव्हता, त्यामुळे त्याच्या मनात सानवीबद्दल हळूहळू बदल चाललेल्या भावना नेमक्या काय आहेत हेच त्याला समजत नव्हते. पण एक गोष्ट मात्र नक्की होती, इथे विवान आणि सानवी दोघांच्याही मनात या नात्याबद्दल काहीतरी बदलायला सुरुवात झाली होती. दोघेही आपल्या भावनांपासून अजूनही अनभिज्ञ होते, पण त्यांच्या मनात निर्माण झालेली ही नवीन ओढ त्यांना हळूहळू एकमेकांच्या आणखी जवळ घेऊन जात होती. सानवी लवकरच फ्रेश होऊन किचनमध्ये दोघांसाठी जेवण बनवायला जाते. इकडे विवान बाल्कनीमध्ये जाऊन व्योमशी बोलत होता. विवान म्हणाला, शॉप नंबर
नाईनचं काय प्रकरण आहे ते शोधून काढ. त्याचा मालक कोण आहे हेही कळायला हवं आणि शॉपकीपरला उचलून अड्ड्यावर घेऊन या असंही मी सांगतो. सगळं आपोआप समोर येईल. समोरून व्योम म्हणाला, बॉस, सध्या मी मॅडमला मेसेज आणि लोकेशन पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आहे. ती एक मुलगी आहे. आधी मी तिच्याबद्दल माहिती काढतो आणि शॉपकीपरचा विषय असेल तर तो तुम्हाला संध्याकाळपर्यंत अड्ड्यावर भेटेल. असं बोलून व्योमने कॉल कट केला आणि त्यानंतर व्योमशी बोलून अंश आत आला. त्याचं लक्ष किचनमधून येणाऱ्या आवाजाकडे गेलं, इथे सानवी जेवण बनवत होती. सानवीला स्वयंपाक करताना पाहून विवान काहीतरी विचार करत स्वतःशीच म्हणाला. अचानक तिच्यापासून नजर चोरून आणि तिच्यापासून दूर पळत राहिलो तर तिला माझ्याबद्दल आणखी गैरसमज होईल. त्यापेक्षा तिच्यासोबत थोडं फ्रेंडली राहिलेलं चांगलं. आणि हो, हेच योग्य राहील असा विचार करत इथे विवान किचनच्या दिशेने जाऊ लागला. किचनमध्ये सानवीजवळ येत विवान म्हणाला, तर सांगा मॅडम, तुमच्या असिस्टंटसाठी काही काम आहे का? सानवीने विवानकडे एक नजर पाहून हसत उत्तर दिलं, हो आहे ना, मी पीठ मळत आहे, तोपर्यंत तुम्ही भाज्या चिरून घ्या. विवाने लगेच चेहरा पाकवत म्हटलं, अरे यार, मी तर फक्त मजाक करत होतो. तू तर खरंच कामं सांगितलंस. सानवी मनापासून हसत म्हणाली, मी सुद्धा मजा करत होते. विवान, भाज्या मी आधीच चिरून ठेवल्या आहेत, फक्त 10 मिनिटं द्या. सानवी बोलत असताना विवान तिच्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत म्हणाला, बस अशीच हसत राहा. तुझ्या ओठांवरचं हसू खूप सुंदर दिसतं. आत्ताच झालेल्या त्या नकोशा किसनंतर विवाने पुन्हा तिच्या ओठांबद्दल अशा पद्धतीने बोलल्यामुळे इथे सानवीला थोडं अस्वस्थ वाटलं. ती संकोचून विषय बदलत म्हणाली, विवान, तुम्हाला खीर आवडते का? इथे सानवी विवानला प्रश्न विचारत होती, पण विवान मात्र दुसऱ्याच विचारात हरवला होता. तो मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत होता. मी हे काय करतोय? ठीक आहे यार, ती हसताना खूप गोड दिसते. आणि त्यानंतर पण गरजेचं हे होतं का की कुठे तिच्यासोबत फ्रेंडली राहायला आलो होतो आणि कुठे मी स्वतःच विचित्र वागत आहे. मी इथे सानवीने पुन्हा एकदा विवानला आवाज दिला, विवान, तुम्हाला खीर आवडते का? विवान अचानक भानावर आला आणि म्हणाला, हो 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 आवडते. आपण जेवण झाल्यावर बाहेर आईस्क्रीम खायला जाऊया, ओके? असं बोलून विवान हॉलमध्ये निघून गेला. इकडे सानवी विवानला अशा विचित्र पद्धतीने निघून जाताना पाहतच राहिली. दुसरीकडे व्योम आपली कार रिव्हर्स करत होता. त्याच वेळी त्याच्या फोनवर विवानचा कॉल आला. व्योमने मागे मोकळी जागा पाहिली आणि विवानशी फोनवर बोलत असतानाच कार रिव्हर्स करू लागला. पण अचानक त्याची कार एका स्कूटीला जाऊन धडकली. धक्का लागताच व्योमने घाबरून मागे पाहिलं तर विवानचा कॉल सुरू असल्यामुळे व्योम लगेच फोन कट करू शकत नव्हता. तो अजूनही विवानशी बोलत होता. तेवढ्यात कारच्या खिडकीवर एका सुंदर मुलीने टकटक केली आणि ती जोरजोरात ओरडू लागली. खिडकी बंद असल्यामुळे व्योमला तिचं बोलणं ऐकू येत नव्हतं, पण ती मुलगी त्याच्यावर रागाने ओरडत आहे हे त्याला स्पष्टपणे समजत होतं. तिचे वेगाने हलणारे ओठ आणि सतत बदलणारे चेहऱ्यावरील भाव पाहून व्योमच्या चेहऱ्यावर हसू आलं. व्योम त्या मुलीकडे अगदी निरखून पाहत होता तेव्हा फोनवरून विवानचा आवाज आला, काय रे भाऊ, कुठे हरवला आहेस? मी काय बोलतोय ते ऐकतोयस ना? व्योम भानावर येत म्हणाला, हो बॉस, हो, मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो. असं बोलून व्योमने कॉल कट केला. व्योमला माहिती होतं की त्याच्या कारची त्या मुलीच्या स्कूटीला धडक बसली होती. शिवाय तो सध्या घाईत होता, त्यामुळे त्याला त्या मुलीसोबत कोणताही वाद घालायचा नव्हता.
योमने आपल्या पाकिटातून बरेच पैसे काढले आणि कारची खिडकी थोडी खाली करून त्या मुलीच्या दिशेने पैसे पुढे करत म्हणाला, हे घ्या, हे पैसे पुरेसे असतील तुमचं नुकसान भरून काढण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी. त्या मुलीने आधी पैशांकडे पाहिलं आणि मग कारमध्ये बसलेल्या योमकडे पाहिलं. योमची नजरही तिच्यावरच होती. मुलीने चेहऱ्यावर एक गोड हसू आणलं आणि योमने दिलेले पैसे घेतले. योम मनातल्या मनात म्हणाला, मला माहीत होतं असंच काहीतरी होणार आहे, नाही तर ही स्कूटी अचानक माझ्या कारच्या मागे येऊन उभी राहिली नसती. योम आपल्या विचारात हरवलेला असतानाच त्याने फोनमध्ये वेळ पाहिली. तेवढ्यात अचानक त्याला टायर पंक्चर झाल्याचा आवाज ऐकू आला. योम लगेच कारमधून बाहेर आला. त्याची नजर कारच्या दुसऱ्या टायरजवळ बसलेल्या त्या मुलीवर गेली. ती मुलगी कारचा दुसरा टायर पंक्चर करत होती. योम वेगाने तिच्या जवळ गेला आणि तिचा हात पकडून तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्या मुलीने अचानक आपला हात झटकत योमच्या हनुवटीवर जोरदार ठोसा मारला आणि त्याच्या छातीवर कोपराने वार केला. योमला जबरदस्त धक्का बसला आणि काही पावलं मागे जाऊन अडखळला. साधीसुधी दिसणारी ही मुलगी अचानक आपल्यावर अशा प्रकारे हल्ला करेल याचा योमने अजिबात विचार केला नव्हता. योमने हाताने आपला जबडा चोळला आणि संतापाने त्या मुलीकडे पाहत तिच्या दिशेने पुढे जाऊ लागला. तेवढ्यात त्या मुलीने योमने दिलेले पैसे त्याच्या चेहऱ्यावर फेकले आणि ती म्हणाली, आता स्वतःचं सगळं मॅनेज करा. एवढे पैसे तुमच्यासोबत तुमची कारही मॅनेज करण्यासाठी पुरेसे असतील. योमने रागाने आपल्या मुठी आवळल्या आणि त्या मुलीकडे रोखून पाहू लागला. ती मुलगीही त्याच्याच अंदाजात योमकडे रागाने पाहत म्हणाली, तृषा आहुजा, माझं नाव लक्षात राहिलं नाही तरी चालेल, पण माझा चेहरा नक्की लक्षात ठेवा आणि पुन्हा कधी माझ्यावर हात उचलण्याआधी दोनदा विचार करा. असं बोलून तृषाने आपली स्कूटी उचलली आणि योमकडे रागाने पाहत तिथून निघून गेली. तृषा तिथून निघून जाताच योमने संतापाने आपल्या कारवर एक ठोसा मारला आणि ओरडला, या मुलीने माहीत नाही यांच्यासमोर गेल्यावर माझे हात आणि माझी जीभ का बंद पडते. खेद व्यक्त करत योम विखुरलेले पैसे उचलत होता. तो खाली वाकून गाडीचा पंक्चर झालेला टायर पाहत होता. तेवढ्यात अचानक त्याला काहीतरी आठवलं. योम हळू स्वतःशीच म्हणाला, तृषा आहुजा. स्वतःशी बोलत योम पटकन मागे वळून त्याच रस्त्याकडे पाहतो ज्या रस्त्याने आत्ताच तृषा निघून गेली होती. पण तोपर्यंत तृषा तिथून बरीच दूर निघून गेलेली असते. गेल्यावर एक तिरकं स्मित आणत योम म्हणाला, तुला आत्ता तुझ्याच पद्धतीने हाताळतो मिस तृषा. थोड्या वेळाने तृषा तिची स्कूटी दुरुस्त करून घेते आणि ऑफिसमध्ये पोहोचते. ऑफिसमध्ये येताच तिची एक मैत्रीण घाईघाईने तिच्याजवळ येऊन म्हणते, तृषा, बॉस तुला कितीतरी वेळापासून शोधत आहेत. त्यांनी तुला खूप वेळापूर्वी त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं होतं. आत्ताच पुन्हा एकदा तुला बोलावलं आहे. लवकर जा. तृषा होकारार्थी मान हलवते. तिची बॅग टेबलवर ठेवते आणि बॉसच्या केबिनच्या दिशेने धावत जाते. केबिनच्या दारावर नॉक करून तृषा आत जाते. आत तिचा बॉस समोरच्या खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीसोबत हसत हसत गप्पा मारत असतो. तृषा आत येताच तिचा बॉस हसत म्हणतो, हे तृषा, प्लीज कम इन. तिचा बॉस अशा प्रकारे हसून तिच्याशी बोलत असल्याचं पाहून तृषाला आश्चर्य वाटतं. तिला वाटतं की आज तिचा बॉस हसत हसत तिची चांगलीच शाळा घेणार आहे. त्यामुळे चेहऱ्यावर एक दिखाऊ हसू आणत ती म्हणते, सॉरी सर, मी लंच करण्यासाठी घरी गेले होते,
परत येताना एका घमंडी आणि लफंग्या माणसाशी माझी गाठ पडली. त्याने माझ्या स्कूटीला टक्कर. तृषाने स्वतःसाठी घमंडी आणि लफंगा हे शब्द वापरताच समोर बसलेल्या त्या मुलाचा चेहरा लगेच उतरतो. तृषाचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तिचा बॉस हसत म्हणतो, ठीक आहे मिस तृषा, मी तुमची क्लास घेत नाहीये. मग तुम्ही मला स्पष्टीकरण का देत आहात? उलट मी तुम्हाला इथे धन्यवाद म्हणण्यासाठी बोलावलं आहे. तुमच्यामुळे आपल्या कंपनीला एवढा मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. हे ऐकून तृषा फक्त आश्चर्यचकितच होत नाही तर पूर्णपणे गोंधळून जाते. तिकडे खुर्चीवर बसलेला तोच माणूस चेहऱ्यावर हलकंसं स्मित ठेवून टेबलवर ठेवलेला पेपरवेट आपल्या बोटांमध्ये फिरवत असतो. तृषा न समजल्यासारखी आपल्या बॉसकडे पाहत म्हणते, सर, मला काहीच समजलं नाही. माझ्यामुळे प्रोजेक्ट. तिचा बॉस उत्साहाने म्हणतो, तुला कल्पना तरी आहे का तू कोणाची मदत केली आहेस? अरे, तू अजून उभी का आहेस? बस ना. तर त्यावेळी तृषा गोंधळलेल्या आवाजात म्हणते, मदत? मी तर फक्त एका कुत्र्याची मदत केली आहे सर. आणि त्यावेळी तृषाचे हे शब्द ऐकताच पेपरवेट फिरवत असलेल्या त्या माणसाची बोटं अचानक थांबतात. तृषाला बसण्याचा इशारा करत तिचा बॉस पुढे म्हणतो, बरं, ते जाऊ देत. आता यांच्याशी भेट. खरं तर भेटायची गरजच नाही, कारण तुमची यांच्याशी आधीच भेट झाली आहे. इकडे विवानजवळ येत असल्याचं पाहून सानवी त्याच्यापासून नजर चोरत इकडे तिकडे पाहू लागली. सानवीला लाजताना पाहून विवाने तिच्या कमरेभोवतीची पकड आणखी घट्ट केली आणि तिला स्वतःच्या जवळ ओढून घेतले. सानवीने नजर वर करून विवानच्या डोळ्यात पाहिलं. विवान तिच्या आणखी जवळ गेला आणि हळूच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. सानवीलाही विवानला स्वतःपासून दूर करण्याची इच्छा झाली नाही. विवानने सानवीच्या ओठांवर अलगद चुंबन घेतले. सानवी ही काही क्षणातच विवानमध्ये हरवून गेली. तिचे हात कधी विवानच्या खांद्यावरून त्याच्या केसांमध्ये फिरू लागले हे तिलाही कळले नाही. हळूहळू विवानचे ते हलकेसे चुंबन अधिक उत्कट झाले. त्यामुळे सानवीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पण विवान मात्र जणू तिला सोडायलाच तयार नव्हता. सानवीने विवानच्या छातीवर हात ठेवत त्याला हलकेच मागे ढकलले आणि जोरजोराने श्वास घेऊ लागली. तिला अशा प्रकारे धापा टाकताना पाहून विवान घाबरला. तो वेगाने तिच्या जवळ आला आणि तिला हलवत म्हणाला, सानू, तू ठीक आहेस ना? काय झालं? सानू, डोळे उघड. सानवीने डोळे उघडले तेव्हा समोर विवान गुडघ्यावर बसून घाबरलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. विवान सानवीला तिथेच सोडून तिच्यासाठी पाणी आणायला गेला. सानवी शुद्धीवर येत आजूबाजूला पाहू लागली. ती हॉलमध्ये ठेवलेल्या सोफ्यावर झोपली होती. सानवीने आपल्या डोक्यावर हात ठेवत स्वतःशीच म्हटले, म्हणजे हे सगळं स्वप्न होतं? असा विचार करत तिने हळूच आपल्या ओठांना स्पर्श केला आणि एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात विवानने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत विचारलं, काय झालं? तू झोपेत एवढा जोरजोराने श्वास का घेत होतीस? काही वाईट स्वप्न पडलं होतं का? सानवीने नजर वर करून विवानच्या चेहऱ्याकडे पाहिलं. वाईट स्वप्न? ती जणू स्वतःलाच विचारत होती. खरंच तिने जे स्वप्न पाहिलं होतं ते वाईट होतं का? विवान हसत म्हणाला, जाऊ दे, काही हरकत नाही. बरं झालं तू उठलीस. जेवणाची वेळ झाली आहे. जेवणाची वेळ झाल्याचं ऐकताच सानवीने घाईघाईने घड्याळाकडे पाहिलं. वेळ पाहून ती आश्चर्याने म्हणाली, देवा, मी एवढा वेळ झोपले होते. तुम्ही मला उठवलं का नाही? विवानने आपला लॅपटॉप बंद करत उत्तर दिले, काही वेळापूर्वी मी तुला उठवायचा विचार केला होता. तुला उठवायला आलोही होतो, पण झोपेत तुला मनापासून हसताना पाहिलं आणि तुला उठवावंसंच वाटलंच नाही. मला काय माहिती होतं की तू भयानक स्वप्नही हसत हसत पाहतेस? सानवीने कोणतेही भाव न दाखवता विवानकडे पाहत विचारलं. मी झोपेत हसत होते?
विवान चेहऱ्यावर स्मित ठेवत म्हणाला, हो सानू, मी खोटं का बोलेन? बरं आता चल, आपण जेवण करूया. दोघेही एकत्र जेवण करत असताना सानवीचा फोन वाजला. फोन तिची मैत्रीण तृषाचा होता. सानवीने फोन उचलला. समोरून तृषाचा आवाज आला, हाय सानू, मी खाली उभी आहे, लवकर ये, तुझ्याशी एक महत्त्वाचं काम आहे. सानवी टेबलवरून उठली आणि बाल्कनीत जाऊन खाली पाहू लागली. तृषा खाली लॉनमध्ये उभी होती. सानवीला बाल्कनीत पाहताच तृषाने हात हलवून तिला खाली येण्यास सांगितले. सानवीने विवानकडे पाहत म्हटलं, विवान, तुम्ही जेवण करा. खाली माझी मैत्रीण तृषा आली आहे, मी तिच्याशी भेटून येते. विवान जेवता जेवता म्हणाला, का तुझ्या मैत्रिणीला उंचीची भीती वाटते का? आणि त्यावेळी आता हे ऐकून सानवी गोंधळलेल्या नजरेने विवानकडे पाहू लागली. विवान लगेच म्हणाला, नाही, माझं म्हणणं असं आहे की ती नेहमी तुला खालीच भेटून का निघून जाते? मला काहीच हरकत नाही जर ती तुला भेटायला घरात आली तर. सानू, ही जेवणाची वेळ आहे आणि मला वाटतं तू तुझ्या मैत्रिणीला जेवायला इथेच बोलावून घ्यायला हवं. हे ऐकताच सानवीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. विवानला काहीही न बोलता सानवी थेट धावत लिफ्टने खाली तृषाजवळ गेली. सानवीला अशा प्रकारे आनंदाने धावताना पाहून विवानच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. थोड्याच वेळात सानवी तृषाला आपल्यासोबत फ्लॅटमध्ये घेऊन आली. दोघी आत आल्या तेव्हा विवान त्या दोघींसाठी टेबलवर जेवण वाढण्याची तयारी करत होता. तृषाची नजर विवानवर पडताच ती काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. सानवीने तृषाला कोपराने हलकेच ढकलत म्हटले, त्याच्याकडे बघणं बंद कर आणि पुढे चल. तृषा हळू आवाजात सानवीला म्हणाली, अगं यार, तो किती हँडसम आहे. सानवी पुढे जात म्हणाली, शट अप. त्यानंतर सानवी विवानजवळ जात म्हणाली, विवान, ही माझी मैत्रीण तृषा आहे. तृषा, माय हजबंड. असं म्हणत सानवी अचानक थांबली. विवान पुढे आला आणि तृषासोबत हस्तांदोलन करत म्हणाला, हाय तृषा, मी विवान. तृषानेही हसत विवानसोबत हस्तांदोलन केलं. विवान दोघींसाठी खुर्च्या ओढत म्हणाला, तुम्ही दोघी आरामात बसा आणि डिनर एन्जॉय करा, मला थोडं काम आहे. सानवी तृषाची बॅग सोफ्यावर ठेवण्यासाठी जात होती. तेवढ्यात विवानने बाजूला ठेवलेला लॅपटॉप उचलला आणि सानवीजवळ येऊन हळू आवाजात म्हणाला, मी तुझा नवरा आहे, माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतेस. असं म्हणत विवान लॅपटॉप घेऊन तिथून निघून गेला. काही वेळानंतर विवान किचनमध्ये स्वतःची कॉफी बनवत होता. तेवढ्यात त्याला हॉलमध्ये बसलेल्या सानवी आणि तृषाचा आवाज ऐकू आला. सानवी तृषाला रागाने म्हणत होती, तू वेडी झाली आहेस का? हे सगळं करण्याआधी एकदा तरी मला विचारायचंस ना, स्टुपिड. तृषा लगेच म्हणाली, अच्छा, असं बोलतेस, जणू मी तुला विचारलं असतं आणि तू लगेच हो म्हणाली असतीस. आणि त्यावेळी विवाने त्यांचं बोलणं ऐकलं आणि तो शांतपणे लक्ष देऊन त्यांचं संभाषण ऐकू लागला. त्याला भीती होती की तृषामुळे सानवी पुन्हा कोणत्या तरी अडचणीत तर सापडणार नाही ना. सानवी तृषाला म्हणत होती, तृषा, मी सगळं मॅनेज करत होते ना, तुला असं करायची गरज नव्हती. माझ्यासाठी तू तुझी कार विकलीस, तुझी कित्येक महिन्यांची सेविंग्स तू माझ्यासाठी खर्च केलीस. सानवीचं बोलणं ऐकून तृषा रागाने म्हणाली, अगं, ती माझी सेविंग्स होती ना, माझी कार होती ना, मग मला ठरवू दे ना, मला तिचं काय करायचं आहे आणि काय नाही. तू तुझ्या कामाशी काम ठेव. दोघींचं बोलणं ऐकून विमान मनातून खूप खुश झाला.
कारण आता त्याला पूर्णपणे समजलं होतं की तृषा ही सानवीची खरोखरच जवळची मैत्रीण आहे. तृषा सानवीसोबत असताना सानवीला कोणताही धोका नाही याची विवानला खात्री झाली. विवान दोघींचं बोलणं ऐकून परत आपल्या रूममध्ये गेला. त्याने रूमचा दरवाजा लॉक केला आणि व्योमला फोन केला. व्योम, हॉस्पिटलमध्ये फोन कर आणि त्यांना सांग की आत्ताच्या आत्ता सानवीला फोन करून हॉस्पिटलच्या बिल्सची आणि तिच्या आईच्या उपचारांची संपूर्ण माहिती द्यावी. यस बॉस, असं म्हणत व्योमने फोन ठेवला. व्योमशी बोलून झाल्यावर विवान पुन्हा हॉलमध्ये आला. तेव्हा तृषा सानवीला समजावत म्हणत होती, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी माझी कार विकलेली नाही. फक्त काही दिवसांसाठी ती सावकारांकडे गहाण ठेवली आहे. लवकरच पैसे जमवून ती परत घेऊन येईन. तेवढ्यात सानवीचा फोन वाजला. हॉस्पिटलकडून फोन असल्याचं पाहून सानवीने लगेच फोन उचलला. समोरून एका मुलीचा आवाज आला. हॅलो, मी सानवी यांच्याशी बोलत आहे का? सानवी म्हणाली, हो मॅडम, मी सानवी बोलते. त्यावेळी ती मुलगी म्हणाली, मॅडम, मी तुम्हाला हॉस्पिटलच्या बिल्सची माहिती देण्यासाठी फोन केला आहे. त्यावेळी सानवी लगेच म्हणाली, हो मॅडम, मी उद्याच हॉस्पिटलमध्ये येऊन सगळे बिल्स क्लिअर करणार होते. सानवीचं बोलणं मध्ये थांबवत समोरची मुलगी म्हणाली, नो मॅडम, मी तुम्हाला बिल्सची माहिती देण्यासाठी फोन केला आहे. त्यावेळी हॉस्पिटलचे सगळे बिल्स आधीच क्लिअर झाले आहेत. त्यासोबतच सर्जरीचे पैसेही ॲडव्हान्समध्ये भरले गेले आहेत. मिसेस बन्सल यांच्या सगळ्या रिपोर्ट्स नॉर्मल राहिल्या तर डॉक्टर उद्या त्यांची सर्जरी करतील. हे ऐकता सानवीच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं. त्यावेळी समोर बसलेला विवान सानवीच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहून मनातून खूप खुश झाला. कारण सानवीच्या त्या हसण्यामागचं खरं कारण त्याला चांगलंच माहीत होतं. सानवीने त्या मुलीचे आभार मानले आणि फोन ठेवला. सानवीला अचानक आनंदाने हसताना पाहून तृषाने विचारलं, काय झालं? एवढी खुश का झालीस? तर त्यावेळी सानवीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. ती तृषाचा हात पकडत म्हणाली, तृषा, हॉस्पिटलचे सगळे बिल्स क्लिअर झाले आहेत आणि आईच्या सर्जरीचे पैसेही ॲडव्हान्समध्ये भरले गेले आहेत. तृषा, आय एम सो हॅपी. तर त्यानंतर आता इथे तृषाने आनंदाने सानवीचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाली, वा सानू, ही तर खूप मोठी आणि चांगली बातमी आहे. आपण उद्याच आंटीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाऊ. सानवीने आनंदाने मान हलवली. काही वेळाने तृषाने घड्याळात पाहिलं आणि सानवीला म्हणाली, अच्छा, चल आता मी घरी निघते. खूप रात्र झाली आहे. सानवीने तृषाने दिलेले पैसे आणि तिची बॅग तिच्या हातात देत म्हटलं, उद्या तुझी कार परत घेऊन ये आणि थँक्यू सो मच यार, माझ्यासाठी तू एवढा विचार केलास. तृषाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सानवीला म्हणाली, प्लीज यार सानू, माझ्यासोबत हा इमोशनल ड्रामा करू नकोस. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय माझं स्वतःचं म्हणावं असं काहीतरी आहे का? असं म्हणत तृषाने सानवीला घट्ट मिठी मारली. मग तिने एक नजर विवानकडे पाहिलं आणि म्हणाली, विवानजी, सानूची काळजी घ्या. पुन्हा भेटूया. बाय. विवानने पापण्या लवत होकारार्थी मान हलवली. तृषा निघून गेल्यानंतर सानवी थेट आपल्या रूममध्ये गेली आणि त्यानंतर बेडवर बसताच तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला आणि रडू लागली. विवानही तिच्या मागोमाग रूममध्ये आला. त्याने तिच्यासमोर गुडघ्यावर बसत काळजीने विचारलं, आता का रडतेस? आता सगळं ठीक झालं आहे ना? आणि त्यावेळी विवानचा आवाज ऐकून सानवी शांत झाली, पण तिने आपल्या चेहऱ्यावरचे हात तसेच ठेवले. विवानने तिला अशा अवस्थेत पाहावं असं तिला अजिबात वाटत नव्हतं.
विवानने हळूच सानवीच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला केले आणि प्रेमाने म्हणाला, सानू, रडू नकोस, बस कर आणि तुमच्या मनात जे काही आहे ते मोकळेपणाने बोला. मनात काहीही ठेवण्याची गरज नाही. सानवी एका झटक्यात विवानच्या गळ्याला मिठी मारत म्हणाली, मी कधीच विचार केला नव्हता की आयुष्य काही पैशांसाठी मला असे 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 दिवस दाखवेल. मी स्वतःला विकण्यापर्यंत तयार झाले होते, हे माहीत असूनही की मिस्टर भास्करला माझ्याकडून नेमकं काय हवं होतं. मी त्यांच्याशी लग्न करण्यासाठी सुद्धा तयार झाले होते. मला प्रेमाचा आणि प्रेम करणाऱ्या लोकांचा तिरस्कार वाटतो. तुम्हाला माहीत आहे का, माझ्या आईने बाबांसाठी तिचं सर्वस्व मागे सोडलं होतं. तिचं कुटुंब, तिचं करिअर, सगळं काही. त्यांचं प्रेमविवाह झालं होतं. त्यांच्या विभक्त होण्याआधी मी स्वतःला बदलायला सुरुवात केली होती, कारण मला वाटत होतं की माझ्यामुळे आईबाबांमधलं सगळं पुन्हा ठीक होईल. पण आईबाबांचा घटस्फोट झाल्यानंतर अचानक एके दिवशी मला कळलं की बाबांनी दुसरं लग्न केलं आहे. आईने मला कधीच बाबांपासून दूर राहायला सांगितलं नाही. माझ्या आयुष्यात सावत्र आई आली. यावेळी मला स्वतःला बदलायचं नव्हतं, पण परिस्थितीसमोर झुकून मला पुन्हा बदलायला भाग पाडलं. विवान, कारण काहीही असो, पण योग्य वेळी तुमची साथ मला मिळाली नसती तर आज माझं आयुष्य काही वेगळंच असतं, किंवा कदाचित माझं आयुष्यच उरलं नसतं. विवान सानवीकडे पाहत म्हणाला, वेड्यासारखं बोलू नकोस आणि आता रडणं बंद कर. सानवी विवानकडे पाहत म्हणाली, एक गोष्ट विचारू विवान, तुम्ही माझ्याशी लग्न केलं. तुम्हाला हवं असतं तर तुम्ही माझ्यासोबत काहीही करू शकला असता, पण तुम्ही मला कधीच तसं जाणवू दिलं नाही. माहीत नाही का, पण तुमच्यासोबत असताना मला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटतं. विवान हसत म्हणाला, अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की मी तुझ्यासोबत काही चुकीचं करावं. सानवी घाबरत घाईघाईने म्हणाली, नाही, माझा तसा अर्थ नव्हता. मला फक्त हे चांगलं वाटलं की तुम्ही इतरांसारखे नाही आहात. मिस्टर भास्करला माझ्याशी लग्न का करायचं होतं ही गोष्ट तुमच्यापासून लपलेली नाहीच. विवानने सानवीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, मी आता जे काही बोलणार आहे त्यानंतर तू मला कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीस. तर त्यावेळी सानू, तुला मिळवणं हे माझं ध्येय नाही. तुला आनंदी पाहणं हा माझा प्रवास आहे. एक्सपेक्टेशन, कनेक्शन, अटॅचमेंट हे शब्द जेव्हा तू कोणासाठी अनुभवायला सुरुवात करतेस ना, तेव्हा एक गोष्ट तुझ्या मनात पक्की करून ठेव, तू खूप लवकर दुखावली जाणार आहेस. आणि त्यानंतर आयुष्यात प्रामाणिक राहून नेहमीच काही मिळतं असं नाही. लोकांना नात्यांपेक्षा टाइमपास जास्त आवडतो. एखाद्याच्या आयुष्यात स्वतःला बसवण्यासाठी स्वतःला बदलणं बंद कर, कारण जो तुला खरंच पसंत करेल तो तुझ्यासाठी थोडं जुळूनही घेईल, आणि जो तुझ्यासाठी थोडंसुद्धा जुळूनही घ्यायला तयार नसेल, समजून जा, तो तुला पात्रच नाही. विवान बोलत असताना सानवी त्याच्या डोळ्यांकडे एकटक पाहत होती. बोलता बोलता विवानचे डोळे किंचित पाणावले होते. त्याच्या डोळ्यात अचानक एक प्रकारचा तिरस्कार दिसू लागला होता. विवान स्वतःवरचा ताबा गमावून सतत बोलतच राहिला. सानवीने अचानक कोणताही विचार न करता विवानला विचारलं, विवान, तुम्हाला कोणीतरी फसवलं आहे का? किंवा तुम्हाला कोणीतरी खूप दुखावलं आहे का? त्यावेळी हे ऐकताच विवान बोलता बोलता थांबला. त्याला जाणवलं की बोलताना तो हळूहळू खूप आक्रमक होत चालला होता. आणि त्यावेळी विवानने एक क्षण सानवीच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, सांगितलं ना, कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीत. मला झोप येत आहे सानू, तूही झोपून जा. सकाळी तुला तुझ्या आईला भेटायला जायचं आहे. असं म्हणत विवान उठला आणि बाथरूममध्ये निघून गेला.
विवान बाथरूममध्ये गेल्यानंतर सानवी बाथरूमच्या बंद दरवाजाकडे पाहत स्वतःशीच म्हणाली, विवानच्या बोलण्यावरून असं का वाटतंय की कोणीतरी त्यांना फसवलं आहे. त्यांच्या बाबतीतही कोणीतरी विश्वासघात केला असेल का. असा विचार करत असताना सानवीला तो प्रसंग आठवला, जेव्हा विवानला ती आणि तिची आई समुद्र किनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सानवी स्वयंपाकघरात गुणगुणत स्वयंपाक करत होती. विवान फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्याच्या कानावर सानवीच्या गुणगुणण्याचा आवाज पडला. विवान मागूनच म्हणाला, आवाज तर छान आहे. आणखी कोणकोणती टॅलेंट्स लपून ठेवले आहेत का तू. सानवी घाबरत म्हणाली, अरे नाही, मी तर फक्त असंच गुणगुणत होते. मला वाटलं तुम्ही अंघोळ करायला गेला आहात. आणि त्याचनंतर विवान नाटक करत म्हणाला, ओ आय एम सो सॉरी मॅडम, पण तुमचा हा अनमोल आवाज माझ्या कानावर पडला. सानवी काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला. फोन तृषाचा होता. तृषा फोनवर म्हणाली, मी खाली तुझी वाट पाहत आहे, लवकर ये. सानवीने आपली बॅग उचलली आणि विवानला म्हणाली, विवान, मी आईला भेटायला जात आहे. परत येताना मला थोडा उशीर होईल. विवानने हसत होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, स्वतःची काळजी घे. काही प्रॉब्लेम झाला तर मला फोन कर. सानवीनेही होकारार्थी मान हलवली आणि पुढे निघाली. पण जाताना ती अचानक थांबली. सानवी थांबलेली पाहून विवानने विचारलं, काय झालं. सानवी म्हणाली, विवान, माझ्याकडे तुमचा नंबर. आणि त्याचनंतर विवानने लगेच आपला फोन उचलला आणि सानवीच्या फोनवर कॉल केला. कॉल करून तो म्हणाला, आता माझा नंबर सेव्ह करून ठेव. सानवीने होकारार्थी मान हलवली आणि तिथून निघून गेली. काही वेळानंतर अथर्व आणि व्योम विवानच्या फ्लॅटवर आले. फ्लॅटमध्ये नजर फिरवत अथर्व म्हणाला, यार, तू मिस सानवीला इथे का घेऊन आला आहेस. तुम्ही दोघं इथे कसं काय ॲडजस्ट करता. विवान काही पेपर्स पाहत सहजपणे म्हणाला, अच्छा, मग आणखी कुठे घेऊन गेलो असतो. आर्यन मेन्शनमध्ये घेऊन गेलो असतो का. अथर्व डोळे फिरवत म्हणाला, नाही, पण तू तिला तुझ्या पेंट हाऊसमध्ये घेऊन जाऊ शकला असतास किंवा व्योमच्या विलावरही घेऊन जाऊ शकला असतास. विवान फाईल बंद करत म्हणाला, हो, आणि तिला माझ्याबद्दलचं सगळं सत्य सांगितलं असतं. त्यानंतर काय झालं असतं हे तुला चांगलंच माहीत आहे. माझी प्रत्येक मदत तिला माझ्यावर केलेला उपकार वाटला असता किंवा कदाचित तिने ती मदत स्वीकारलीही नसती. आणि त्याचनंतर व्योम काहीतरी विचार करत म्हणाला, पण बॉस, आता तुम्ही त्यांना चांगलं समजून घेतलं आहे. मी सानवी काही फ्रॉड, चीटर किंवा गोल्ड डिगर टाईपची मुलगी नाही. तुम्हाला हवं असेल तर आता तुम्ही तिला तुमचं खरं सत्य सांगू शकता. विवान सानवीचा विचार करत म्हणाला, एकदा श्वेता आंटी पूर्णपणे बऱ्या होऊन हॉस्पिटलमधून घरी आल्या की मी सानवीला माझ्याबद्दलचं सगळं सत्य सांगून टाकेन. अथर्व विवानसमोर एक फाईल ठेवत म्हणाला, आशा करतो की या अनाउन्समेंटच्या आधी श्वेता आंटी घरी परत येतील. नाहीतर मला वाटत नाही की तुला मिस सानवीला तुझं खरं सत्य सांगण्याची गरजसुद्धा पडेल. त्या फाईलमध्ये संपूर्ण वर्षातील टॉप 10 बिझनेसमनची यादी होती. व्योमने विवानच्या हातातील फाईलकडे पाहत म्हटलं, बॉस, तुम्ही सध्या सगळ्यांमध्ये आघाडीवर आहात. अंश सरांना तुमचा नक्कीच अभिमान वाटला असता. विमान हलकसं हसत म्हणाला, मलाही हेच हवं होतं. माझ्या भावाला माझा अभिमान वाटावा. अथर्व आणि व्योम दोघांनीही मान हलवली आणि त्यानंतर विवान विषय बदलत म्हणाला, बरं व्योम, तू मला बॉस म्हणणं कधी सोडणार आहेस.
मला विवान म्हणायला सुरुवात कर, नाहीतर तुझ्यासाठी एखादी नवीन नोकरी आणि नवीन बॉस शोधून ठेवेन. व्योम हसत म्हणाला, यस बॉस, म्हणजे मी लवकरच माझी ही सवय बदलून टाकेन. तिघेही आपापसात बोलत असतानाच सानवी आणि तृषा हसत हसत बोलत अचानक आत येतात. त्या दोघींना पाहून तिन्ही मुलं एकदम शॉक होतात. सानवी आणि तृषाही त्यांना पाहून अचानक गप्प होतात. दोन्ही बाजूंना काही क्षण शांतता पसरते. सानवीची नजर मुलांच्या हातातील अर्धवट जळलेल्या सिगारेटवर जाते, तर तृषाची नजर सोफ्याच्या मागे उभ्या असलेल्या व्योमवर पडते. व्योम आणि तृषा दोघेही एकमेकांना पाहून हैराण होतात. काही क्षणांच्या शांततेनंतर दोघेही एकाच वेळी ओरडतात, तू? आणि आता दोघांच्या तोंडातून एकाच वेळी तू हा शब्द ऐकून बाकीचे सगळे त्यांच्याकडे पाहू लागतात. तृषा व्योमकडे रागाने पाहत म्हणाली, आता काय, इथेही माझी तक्रार घेऊन आला आहेस का? पण एक गोष्ट आधीच स्पष्ट करून सांगते, तुझं अजिबात चालणार नाही. इथे माझे मित्र राहतात आणि त्यांना तू तुझ्या पैशांच्या जोरावर तर अजिबात विकत घेऊ शकत नाहीस. व्योम तिच्या दिशेने पुढे येत म्हणाला, ओ हॅलो, तुझ्यासारख्या मुलीशी वाद घालण्यात मलाही अजिबात रस नाही. तुझ्यासाठी मी तयार केलेली एक परिस्थितीच पुरेशी आहे. आधी त्यातून सुखरूप बाहेर पडून दाखव. तृषाही व्योमच्या दिशेने पुढे जात म्हणाली, सांगितलं होतं ना, माझं नाव तृषा आहुजा आहे. तू निर्माण केलेली समस्या मी काही तासातच संपवून टाकली आहे. वाटतंय अजूनपर्यंत तुला कुणी सांगितलेलं नाही. चल इथेच सांगते, मी काल संध्याकाळीच माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. हे ऐकताच सानवीची सर्वात पहिली प्रतिक्रिया येते. आणि त्यानंतर व्हॉट, तू राजीनामा दिलास? आणि हे मला कधी सांगणार होतीस? तृषा सानवीला हाताने थांबवत म्हणाली, थांब ना यार, आधी मला याच्याशी 2 हात करू दे. नोकरीची काळजी करू नकोस, मी दुसरी नोकरी नक्की शोधून घेईन. व्योम तृषाकडे पाहत मोठ्या ॲटिट्यूडमध्ये म्हणाला, तू कुठेही गेलीस तरी मिस तृषा आहुजा, मी तुला प्रत्येक ठिकाणी भेटणारच. तृषाने व्योमकडे वरपासून खालपर्यंत पाहत हात दाखवला आणि म्हणाली, हो, ते तर तुला इथे पाहिल्यावर समजतंच आहे. विवान वैतागून म्हणाला, स्टॉप इट गाईज, तुम्हा दोघांचं चाललंय तरी काय? विवानचा आवाज ऐकून व्योम आणि तृषा आजूबाजूला पाहतात. सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. फक्त अथर्व मात्र त्यांच्याकडे पाहून मज्जा घेत असतो, कारण त्याला त्यांची ही बिनकामाची भांडणं पाहण्यात खूप मज्जा येत होती. व्योम विवानकडे पाहत म्हणाला, विवान, ही तीच मुलगी आहे जिने मिस सानवीला लिकिंग रोड शॉप नंबर 9चं लोकेशन पाठवलं होतं. हिच्यामुळेच मिस सानवी त्या घाणेरड्या परिस्थितीत अडकली होती. हे ऐकताच तृषा व्योमला मागे ढकलते आणि स्वतः विवानसमोर येऊन म्हणते, अच्छा, माझ्याबद्दल तर तू सगळं सांगितलंस, आता जरा माझ्याबद्दलही सांग ना यांना. मग तृषा विवानकडे पाहत म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का विवान, या माणसाने माझ्या स्कूटीला धडक मारली आणि त्यानंतर मला पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मी त्याने दिलेले पैसे त्याच्याच तोंडावर फेकून तिथून निघून गेले. त्यानंतर याने माझ्या बॉसला एका मोठ्या डीलचं आमिष दाखवून माझ्या ऑफिसमध्ये येऊन अप्रत्यक्षपणे मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. बाजूला उभा असलेला अथर्व तृषाजवळ येत म्हणाला, अरे वा, तुमच्या दोघांमध्ये एवढं सगळं घडून गेलं आहे. आणि त्यावेळी तृषा अथर्वजवळ येऊन त्याची मनगट पकडत म्हणाली, मला माहीत आहे कदाचित कोणीही माझं म्हणणं समजून घेणार नाही, पण याच्यामुळे मला माझी चांगली खासी नोकरी सोडावी लागली आहे. अथर्वने एकदा तृषाकडे आणि मग आपल्या पकडलेल्या मनगटाकडे पाहून मिश्किलपणे म्हटलं,
तुम्ही इतक्या जवळ येऊन आणि माझं मनगट पकडून बोलतात, तर तुमचं म्हणणं मी नाही तर कोणालाही सहज समजेल. अथर्वचं बोलणं ऐकून तृषाने लगेच आपला हात मागे घेतला आणि म्हणाली, सॉरी, ते माझ्याकडून चुकून झालं. अथर्व हसत म्हणाला, इट्स ओके. मला वाईट वाटलं नाही, उलट मला तर ते आवडलं. हे ऐकताच व्योम अथर्वकडे रागाने पाहू लागला. हे सगळं पाहून तृषा रागाने पाय आपटत सानवीजवळ गेली आणि म्हणाली, सगळेच्या सगळे एकसारखेच आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा.